राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उदगीर मतदारसंघातून माजी आमदार सुधाकर भालेराव यांना उमेदवारी मिळालेली आहे। त्यामुळे उदगीर शहरामध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। आता त्यांची लढत अजित पवार पक्षाच्या आमदार संजय बनसोडे यांच्या विरोधात होणार आहे। जळगावमधून डॉक्टर अनुप पाटील यांना मनसेकडून उमेदवारी मिळालेली आहे। डॉक्टर अनुप पाटील हे जळगाव नगरपालिकेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत। मनसेने उमेदवार दिल्यामुळे जळगाव शहरामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळेल। मनसेचे युवा नेते अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत। माहीमधून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। ठाण्यातील कळवा मुंब्रा विधानसभेसाठी मनसेचे ॲडव्होकेट सुशांत सूर्यराव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे 2 टर्म जितेंद्र आव्हाड यांना निवडून दिलं। आता दुसरं कोणाला तरी संधी देऊ अशा दबक्या आवाजामध्ये कळवा मुंब्रा विधानसभेमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। सांगलीतून काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास बंडखोरी करून निवडणूक लढवू असा निर्धार पृथ्वीराज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। पृथ्वीराज पाटलांच्या निवासस्थानी रात्री उशिरा बैठक झाली। या बैठकीमध्ये चांगली पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मनसेने कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे, तर वरळीमधून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एबी फॉर्म देण्यास आता सुरुवात झालेली आहे। राजापूर लांजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांनी मातोश्रीमधून एबी फॉर्म स्वीकारलाय। राजन साळवी 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी निश्चित झालेली आहे। त्यांना एबी फॉर्म द्यायला सुरुवात सुद्धा झाली आहे। मुंबई घाटकोपर पूर्वसाठी राखी जाधव, चिपळूण विधानसभेसाठी प्रशांत यादव, पारनेर विधानसभेसाठी राणी लंके यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपचे आमदार संजय केळकर यांना पुन्हा एकदा ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळाली आहे। या संदर्भात केळकरांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले। वरळीच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। भाजपकडून वरळी विधानसभेसाठी चायना एनसी यांनी प्रचाराला सुरुवात केली, मात्र ही जागा निष्ठावंत शिवसैनिकांना मिळावी अशी मागणी सुशीबेन शाह यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 28 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नागपूर विधानसभा मतदारसंघातून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 28 तारखेला कामठी मतदारसंघातून अर्ज दाखल करतील। पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बाबाजानी दुराणी हे आपला उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे। मात्र बाबाजानी दुराणी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यांच्या नामनिर्देशन पत्रावर तुतारीचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या सेनेकडून उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। चाळीसगाव विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं दावा केलेला आहे। या ठिकाणी जागा वाटपावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद होणार आहे। महाविकास आघाडीमधील प्रमुख नेते पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील। यावेळी जागा वाटपावर ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। निलेश राणे आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे, दीपक केसरकर, उदय सामंत, भरत गोगावले यासह इतर नेते उपस्थित राहतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपच्या बैठका सुरू आहेत। हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर एकत्र येणार आहेत असा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलाय। कोळीवाड्याच्या क्लस्टरला आमचा विरोध असल्याची प्रतिक्रिया आमदार आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे। तर सरकार आल्यानंतर पहिल्याच दिवशी हा निर्णय घेऊन गृहनिर्माण धोरणाच्या मसुद्याची होळी करणार असल्याचा निर्धारही आदित्य ठाकरे यांनी केलाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील चांदवड विधानसभा मतदारसंघात भाऊबंदकीचा वाद रंगलेला आहे। नाराज असलेल्या केदा आहेर यांनी थेट एल्गार मेळावा घेत भाऊ डॉक्टर राहुल आहेर यांना आव्हान दिले। समीर भुजबळ यांचा राजीनामा घेण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिलेल्या आहेत। सुनील तटकरे यांना राजीनामा घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। समीर भुजबळ नांदगावमधून बंडखोरीच्या तयारीमध्ये असल्यामुळे राजीनामा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।
सुप्रिया सुळे आणि रमेश थोरात यांच्या भेटीवर स्वतः सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले। रमेश थोरात आणि मी अनेक वर्ष सोबत काम केलेलं आहे, त्यांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। संदीप नाईक यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय। संदीप नाईक यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय। तर फक्त नवी मुंबई नाही तर पूर्ण सांगली सातारा ग्रामीण भागामध्ये तुतारी हाती घेण्याचं पेव आहे असं विधान जयंत पाटलांनी केलंय। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली। बुलढाण्यामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये तुपकरांनी घोषणा केली, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी ही संघटना राज्यभर आक्रमकपणे काम करेल असं विधान त्यांनी केले। बच्चू कडू यांनी संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांच्या सोबत तिसरी आघाडी निर्माण केली आहे। या निवडणुकीमध्ये आम्ही किंग मेकर नाही तर किंग बनू असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केलेला आहे। निवडून येण्याची क्षमता असलेल्या आणि कर्तृत्व असणाऱ्या इच्छुकांना आम्ही संधी देऊ असंही कडू म्हणाले। मी अजित पवार यांच्यावर नाराज आहे, मात्र त्यांची साथ सोडण्याचा स्वप्नातही विचार करू शकत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे पिंपरीचे शहराध्यक्ष योगेश बहेल यांनी केलेलं आहे। पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना योगेश बहेल यांचा विरोध आहे, मात्र पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला निवडून आणू असा विश्वास बहेल यांनी व्यक्त केला आहे। जाहीर झालेले आहेत आणि पिंपरीची लवकरच येत्या 2 दिवसांमध्ये उमेदवारी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे, त्याला न्याय देण्याचं काम मी करणार आहे अशी प्रतिक्रिया विजया रहाटकर यांनी नुकतीच दिलेली आहे। नुकतीच त्यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे आणि त्यामुळे महिलांवरील अत्याचाराविरोधात आपण लढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। रामदास आठवले महायुतीवर नाराज आहेत। जागा वाटपाच्या बैठकांमध्ये आठवले यांना स्थान नसल्यामुळे आपण नाराज असल्याची प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी झी 24 तासच्या जाहीर सभा या कार्यक्रमामध्ये दिलेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय सुधाकर घारे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकलाय। घारेंसह कर्जत खालापूरमधील राष्ट्रवादीचे 200 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा सामूहिक राजीनामा दिलाय। श्रीगोंदामधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। नागवडे निवडणूक लढवायला इच्छुक आहेत, मात्र श्रीगोंद्याची जागा भाजपला मिळाली आहे आणि त्यामुळे ठाकरे पक्षातून उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि म्हणून त्यांनी प्रवेश केला। सिन्नर विधानसभा मतदारसंघातले शिवसेनेचे नेते उदय सांगळे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। उदय सांगळे हे पालकमंत्री दादा भुसे यांचे निकटवर्ती आहेत। शरद पवार आणि जयंत पाटलांसह जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला। अपक्ष उमेदवार देवेंद्र भुयार हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। मोर्शी विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडणूक लढवायची आहे। आज त्यांनी पक्ष कार्यालयामध्ये अजित पवार आणि सुनील तटकरे यांची भेट घेतली। लवकरच भुयार हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। राजकुमार बडोले हे अर्जुनी मोरगाव या मतदारसंघातून इच्छुक आहेत।